हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहिणींनो संदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, लाडकी बहिणींच्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत येणार आहेत याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। सर्व माता आणि बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे। तर बघा, लाडकी बहिणींचे जे 4,500 रुपये आहेत 3 महिन्याचे, ते तुम्हाला कधीपर्यंत भेटणार आहेत संपूर्ण माहिती सांगणार आहे। कोणत्या तारखेला पैसे भेटतील, किती वाजता तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। तर बघा, आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा लाडकी बहिणीच्या तिसऱ्या हप्त्या संदर्भात असणार आहे। तुम्हाला सर्व अपडेट आजच्या एका व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर बघा, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील सर्व माहिती सांगणार आहे। तर बघा, खुशखबर आहे सर्व माता आणि बहिणींसाठी, तिसऱ्या हप्त्याविषयी संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक जर केले नसेल तर लाईक करायला विसरू नका। आणि मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व A to Z अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिक वरती सुरुवात करूया की लाडकी बहिणीचा जो तिसरा टप्पा आहे तो कधीपर्यंत वाटप होणार आहे। तर सर्वात पहिली जी अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करतोय। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे पडण्यास आता कधी सुरुवात होणार आहे याच्याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, आता यादीमध्ये नाव कसं पाहायचं, किंवा बघा, सर्वात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा हा समजून घ्या की कोणत्या महिलांना हे पैसे येणार आहेत। तर बघा, ज्या महिलांचा अर्ज सक्सेसफुली या योजनेमध्ये तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरला होता तो सक्सेसफुली जर तुमचा अर्ज अप्रूव्ड झालेला असेल, तर बघा, तुमचं 90% काम झालेलं आहे, तुम्हाला या योजनेमधून पैसे मिळणार आहे। आता जे 10% काम राहिलेलं आहे ते कोणतं आहे, तर 10% जे काम आहे ते आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यासोबत तुमचं जे बँक अकाउंट आहे ते लिंक असणे गरजेचे आहे। जर तुमचं आधार कार्ड बँक अकाउंट सोबत लिंक आहे तर तुमचं 100% काम झालेलं आहे। ह्या दोनच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी, कारण की हे जे पैसे जमा होतात हे TBT मार्फत ट्रान्सफर केल्या जातात। म्हणजे आधार संलग्न जी तुमची बँक असेल त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतात। समजा तुम्ही SBI बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तुमचं फॉर्म भरताना, आणि जर तुमच्या आधार कार्डला बरोडा बँकेचं जर अकाउंट लिंक असेल किंवा पोस्ट बँकेचं अकाउंट लिंक असेल, तर त्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील। जे तुमच्या आधार कार्ड सोबत अकाउंट लिंक आहे, बँक अकाउंट लिंक आहे, त्याच अकाउंटमध्ये पैसे जमा होतील। ही गोष्ट क्लिअर केलेली आहे मी या ठिकाणी, ठीक आहे। आता बघा, महत्वाचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज हे 31 ऑगस्ट आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले होते। तर हे 3,000 रुपये जमा कधी झाले होते, तर बघा, काही महिलांना 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये 3,000 रुपये जमा झाले होते। तर काही महिलांना 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये काही महिलांना 3,000 रुपये जमा झालेले होते। लाखो महिलांना हे 3,000 रुपये मिळालेले आहेत। आणि अशा सुद्धा भरपूर महिला आहेत, लाखोंमध्ये त्यांची संख्या आहे, की ज्यांना लाडकी बहीण योजनेमधून अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये। तर आता त्या महिलांसाठी अतिशय मोठी आणि सर्वात मोठी खुशखबर त्याच महिलांसाठी आहे की तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाहीये। तुम्हाला एक साथ तिन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत। म्हणजे ऑगस्ट महिन्याचे 1,500 अधिक जुलै जुलै महिन्याचे 1,500 अधिक सप्टेंबर महिन्याचे 1,500 असे तिन्हीचे मिळून तुम्हाला एक साथ 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाहीये की आम्हाला पैसे मिळाले नाहीत वगैरे, ठीक आहे। तर आता बघा, त्यामुळे आता त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये सुद्धा जमा होणार आहेत, ठीक आहे। ज्या महिलांना ऑलरेडी 3,000 मिळाले आहेत त्यांना फक्त ह्यावेळेस 1,500 रुपये भेटणार आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे पडण्यास सुरुवात कधी होणार आहे, आता 3,000 रुपये कुणाला मिळणार आहेत ते पण आपण जाणून घेऊया। तर बघा, ज्या महिलांचा अर्ज 31 जुलै आधी मंजूर झाला नव्हता त्यांना ऑगस्ट महिन्यात पैसे आले नव्हते, त्यामुळे त्यांच्या वाटेचे 3,000 रुपये बाकी होते। आता या महिलांनी 31 ऑगस्ट आधी आपला अर्ज मंजूर करून घेतला आहे, त्यामुळे आता त्या महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत। अशा प्रकारे ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्टमध्ये पैसे आले नव्हते त्या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबरमध्ये पैसे येणार आहेत। तर म्हणजे या महिलांना तिन्ही सुद्धा महिन्याचे पैसे मिळणार। हे 3,000 रुपये तर मिळणार पहिल्या 2 महिन्याचे, प्लस आता जो चालू महिना आहे या महिन्याचे सुद्धा 1,500 असे मिळून डायरेक्टली 4,500 रुपये या महिलांना मिळणार आहेत। मी डेट आणि टायमिंग सुद्धा सांगणार आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। चला तर आता आपण नेक्स्ट अपडेट काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर आता महत्वाचा भरपूर प्रश्न असा आहे की अजून आम्हाला पैसे मिळाले नाहीत, 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये, आम्हाला अगोदर 3,000 रुपये भेटले होते परंतु या महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नाहीत, असे भरपूर डाऊट आहेत महिलांचे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत।
तर बघा, दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे. कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील, परंतु तुम्हाला समजलेले नसेल. जर समजा तुमचा साधा मोबाईल असेल जर तुमच्याकडे आणि तुम्हाला SMS वगैरे जर आलेलं नसेल पाठीमागे, तर ते कसं चेक करायचं त्याच्यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, की बँक बॅलन्स कसा चेक करायचा. जेणेकरून तुम्हाला समजतं, की एक मिस कॉल दिल्याच्या नंतर तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत की नाही झालेत, ते त्या मिस कॉल नंबरवरून कळतं. प्रत्येक बँकेसाठी नंबर वेगळा असतो. SBI बँकेचा नंबर वेगळा असतो. त्यानंतर पोस्ट ऑफिस बँकेचा नंबर वेगळा असतो. HDFC बँक ऑफ बरोडा, जे पण तुमचा बँकेमध्ये अकाउंट असेल, प्रत्येक बँकेसाठी नंबर वेगळा असतो. आपण ते सर्व नंबर एका व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आता बघा, या महिलांना 3,000 रुपये मिळणार नाहीत. तर कोणत्या त्या महिला आहेत ज्यांना 3,000 रुपये भेटणार नाहीत? तर बघा, ज्या ज्या महिलांनी 1 सप्टेंबर नंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा लाभ मिळणार नाहीये. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे म्हटले आहे. तर बघा, आता समजा जर तुम्ही अर्ज 1 सप्टेंबर नंतर केलेला असेल किंवा 1 सप्टेंबरला केलेला असेल, तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1,500 रुपये भेटतील चालू महिन्याचे. तुम्हाला अगोदरच्या 2 महिन्याचे 3,000 रुपये भेटणार नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. ज्या ज्या महिलांनी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज मंजूर करून घेतलेला आहे किंवा अर्ज केलेला आहे, त्याच महिलांना 4,500 रुपये यावेळेस भेटणार आहेत. ठीक आहे. हा तुमचा डाऊट आता या ठिकाणी मी क्लिअर केलेला आहे. त्यानंतर बघा, तसेच 2,40,00,000 महिलांचे अर्ज आलेले आहेत. यातील 1.5 कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर बघा, भरपूर अशा महिला होत्या ज्यांचं बँक अकाउंट सोबत आधार कार्ड लिंक नव्हतं, त्यामुळे त्यांना पाठीमागच्या वेळेस पैसे आलेले नव्हते. तर आता जवळपास सर्वच महिलांनी आता त्यांचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक करून घेतलेले आहे. त्यामुळे आता कोणतीही त्यांना अडचण येणार नाही व त्यांच्या अकाउंटमध्ये 100% हे पैसे जमाच होणार आहेत. आता मी तुम्हाला डेट सांगणार आहे, की कोणत्या तारखेला पैसे जमा होतील, किती वाजता पैसे जमा होतील. तर भरपूर महिलांचं असं म्हणणं होतं 4 वाजता होतील, 5 वाजता जमा होणार, की 6 वाजता जमा होणार, की 7 वाजता, की 8 वाजता. कधी पैसे जमा होतील, कोणत्या तारखेला पैसे जमा होतील, सर्व अपडेट आता मी सांगणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, त्याचप्रमाणे ज्या महिलांना या योजनेचा आतापर्यंत 1 रुपयाही मिळाला नाही, परंतु त्यांचे अर्ज मंजूर आहे, अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता हे पैसे कधी जमा होतील त्याविषयी आपण माहिती बघूया. तर बघा, तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुम्हाला कधी भेटतील? तर बघा, महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करणार होते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो 28, 29 आणि 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर बघा, तुम्हाला मग आता मी सांगितल्याप्रमाणे 28, 29 आणि 30 तारीख तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. 28 सप्टेंबर, 29 सप्टेंबर, 30 सप्टेंबर या दिवशी तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होतील. आता जर आपण टायमिंगचा विचार केला तर बघा, पैसे हे तुमच्या अकाउंटवरती कधी सुद्धा जमा होतील. काही महिलांना SMS येईल की आम्हाला तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले आहे, तर काही महिलांना SMS येणार नाही, कारण की पाठीमागच्या वेळेस असा प्रॉब्लेम झाला होता की महिलांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झाले होते, परंतु SMS आलेला नव्हता. त्यामुळे आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की बँक बॅलन्स कसं चेक करायचं. तो व्हिडिओ नक्की पहा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर सर्व महिलांसाठी सूचना आहे की तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये अर्ज केलेला असू द्या, जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये, काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला सर्वांना पैसे मिळणार आहेत. आणि तुम्हाला एवढी गॅरंटी सोबत सांगतो की 30 सप्टेंबरच्या अगोदर तिसऱ्या हप्त्याचे सर्व पैसे, लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.